खास करून जर पाहिलं तर नागेश ते असतील, त्यांच्याबरोबर कृष्णा असतील, त्यांनी देखील चांगला परफॉर्मन्स पाहायला भेटला. गोलंदाजीच्या जोरावर देखील अकबर असतील, संतोष असतील, चांगली कामगिरी करत सेमीफायनलपर्यंत दाखल झालेत. आणि मॅच किती ओव्हरची असेल? 4 ओव्हर, 5 ओव्हरची मॅच असेल. 4 ओव्हर आहे का? 4 ओव्हरची मॅच असेल. देऊ सर, किती ओव्हर आहे देऊ सर? 5 षटकांचा सामना असेल. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजीवर संदीप पवार. तर बॅटिंगसाठी नागेश. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर यावेळेस पहिला चेंडू अवांतर पाहायला भेटलाय. कृष्णा आणि नागेशची जोडी मात्र सुरुवातीला पाहायला भेटते सलामीच्या माध्यमातून. या चेंडूवर मोठा फटका पाहायला भेटला. तिकडे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावाने धावफलकाला सुरुवात होत असताना बॅटच्या माध्यमातून स्कोर जर पाहिला तर 3 धावा. यावेळेस आखू टप्प्याचा चेंडू होता, त्याचा मात्र पूर्ण समाचार घेतला. चेंडूला पाठवलंय नागेश यांच्या बॅटमधनं. षटकार. जबरदस्त शॉट पाहायला भेटला. आणि ज्या फॉर्म मध्ये ना आजच्या दिवसभरात सगळ्यात चांगली बॅटिंग जर कोणी केली असेल तर म्हणजेच नागेश शेट्टी यांनी. तोच फॉर्म इथे देखील करत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मात्र चेंडूला पाठवलाय. 1 धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न पाटील येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. यावेळेस रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, परंतु मिडल ऑफ द बॅट नाहीये, त्यामुळेच एकच धाव भेटेल. एका धावाने धावफलक पुढे जात असताना एक चांगली सुरुवात म्हणता येईल कनक इलेव्हन या संघाच्या माध्यमातून पाहायला भेटते. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 12 धावा झाल्यात, त्यामुळे एक चांगली सुरुवात असेल बॅटिंग करत असताना. परंतु संदीप पवार यांच्याकडे देखील कौशल्य आहे, कित्येक वर्षाचा अनुभव आहे. तोच अनुभव पणाला लावत असताना एक विकेट जर आली 2 चेंडूमध्ये तर मॅचमध्ये आणखीन रंगत वाढेल. यावेळेस चांगला चेंडू पाहायला भेटला पवार यांच्या माध्यमातून. एकच धाव भेटेल. एका धावाने धावफलक पुढे जात असताना 13 धावा, 1 टू गो.
याही वेळेस अखू टप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र चांगला पूल केलाय आणि एकच धाव भेटेल. स्कोर जर पाहिला तर पहिलं षटक समाप्ती अखेर 14 धावा बिनगडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना कनक इलेव्हन हा संघ वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरा षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय, म्हणजेच नंदू. पहिला बॉल त्याला मात्र मोठा फटक्यात कन्वर्ट केलंय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि ते फक्त बघत राहतील. एक जबरदस्त फटका नागेश शेट्टी यांच्या बॅटमधनं. दुसरा षटकार, चेंडू सीमारेषा पार, 6 धावांसाठी. यावेळेस आणखीन एक मोठा फटका पाहायला भेटलाय. सलगचा दुसरा षटकार नागेश शेट्टी यांच्या बॅटमधनं. जबरदस्त बॅटिंग करत असताना पास लोअर वन चेंडू होता. शेवटपर्यंत नजर ठेवली आणि एक हेलिकॉप्टर पद्धतीचा षटकार पाहायला भेटला. यावेळेस जर पाहिलं तर पंचदंडित करतील. अवंतरच्या रूपात एक एक्स्ट्राची धाव येते. थोडस दडपण निर्माण झालेलं दिसतंय गोलंदाजावर. याही वेळेस जर पाहिलं तर जास्त टर्न पाहायला भेटतोय. स्कोर जर पाहिला तर 28 धावा. यावेळेस चांगला चेंडू पाहायला भेटला. फ्लाईट दिली चेंडूला आणि तदनंतर केलेला वळण, त्यामुळे निर्धाव चेंडूची स्थानता पाहायला भेटते. यावेळेस रिव्हर्स फटका पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक पोहोचतील तिकडे वेगाने. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा इकडे कंप्लीट केल्या जात आहेत. 31 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालाय. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या षटक प्रगती माफ करा दुसरा षटक प्रगतीपथावर असताना माफ करा चुकीची दुरुस्ती. 4 चेंडू झालेत. आणखीन एक मोठा फटका पाहायला भेटला. 6 धावांसाठी असेल षटकार. पावसाचं देखील आगमन झालंय. पावसाळी क्रिकेट रबर बॉलची क्रीडा स्पर्धा कंगाई प्रतिष्ठान आयोजित साहेब चषक 2025. यावेळेस नो चेंडू असेल. पंचांनी दंडित केलंय गोलंदाजाला. त्याच्यावर भेटलेली 1 धाव. 9+1 अशा 2 धावांनी धावफलक पुढे जात असताना आजच्या दिवसातील जर पाहिला तर शेवटचा सामना आहे. अर्थातच सेमीफायनलची लढत
जो संघ विजयी होईल तो मात्र थेट जाऊन पोहोचेल या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. त्यासाठी चालू असलेली झुंज भर पावसात यावेळेस वेगवान चेंडू पाहायला भेटला नंदू यांच्या माध्यमातून. डॉट चेंडूने मात्र ओव्हरची सांगता होते. स्कोर जर पाहिला तर 2 षटक ऑफ द अखेर 39 धावा. यावेळी जर पाहिलं तर एकच धाव भेटेल. वैयक्तिक दुसरा संघासाठी तिसरा षटक घेऊन गोलंदाजीवर संदीप पवार सज्ज झालेत. यावेळेस वेगवान चेंडू पाहायला भेटला त्याच्यावर मात्र एकच धाव भेटेल. हो जबरदस्त फटका पाहायला भेटलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. आखू टप्प्याचा बॉल होता आणि पूर्णपणे नजर ठेवली चेंडूवर आणि ज्या पद्धतीने मात्र मिडल ऑफ द बॅट केलाय जबरदस्त फटका पाहायला भेटला कृष्णा यांच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा कृष्णाने चेंडूला मात्र उडवलंय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्यांच्याही डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. सलगचा दुसरा षटकार. कृष्णा आणि कृष्णा जबरदस्त बॅटिंग करत असताना यावेळी जर पाहिलं तर वेगवान चेंडू पाहायला भेटला संदीप यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर माजी महापौर सन्माननीय दत्ताजी दळवी साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल त्यांच्या माध्यमातून. तसंच त्यांचे चिरंजीव योगेशजी दळवी यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गंगाई प्रतिष्ठान आयोजित साहेब चषक ही क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. 2 दिवसाची क्रीडा स्पर्धा. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील सेमीफायनलची लढत. चोपन्न धावा. 3 षटक ऑफ द अखेर 54 धावा झालेत. बिनगडी बाद 54 धावा. एक चांगली सुरुवात म्हणता येईल कनक 11 संघासाठी. ज्या पद्धतीची अपेक्षा होती त्याच्यावर मात्र खरे उतरत असताना दोन्ही सलामीचे फलंदाज. निलेश आले चेंडू आणि पहिला चेंडू जर पाहिला तर पडल्यानंतर 1 बाउंस चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. याही वेळेस जर पाहिलं तर आखूड टप्प्याचा चेंडू होता त्याला मात्र मोठ्या फटकामध्ये कन्वर्ट केलंय. मिसफील्ड झाली आणि चेंडू मात्र जिथे चिखलाचं आणि पाण्याचं डबकं होतं तिकडे जाऊन स्थिरावलाय.
2 धावा मात्र एकच धाव भेटेल, माफ करा एकच धाव भेटेल. एका धावाने धावफलक पुढे नेत असताना आपल्या संघाचं 59 धावा झाल्या आहेत. आजच्या दिवसभरात जर पाहिलं तर सर्वाधिक 78 धावांचं सर्वाधिक लक्ष पाहायला भेटलेलं आहे. 79 धावांचं. यावेळेस मिसफील्ड पाहायला भेटली ओव्हर 2च्या रूपात. आणखीन एक धावाने धावफलकात भर होत असताना एक रन शॉर्ट आहे का? एक रन शॉर्ट आहे, त्यामुळे 2 धावा असतील. 3 धावा, 4 रन धावले का? 3 धावा असतील. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, फेकी करतील तोपर्यंत एकच धाव. एक चांगली सुरुवात, एक चांगली पार्टनरशिप पाहायला भेटते. सलामीची जोडी जबरदस्त कामगिरी करते. याही वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची इनर एज घेतली आणि एक धाव भेटेल. यावेळेस वेगवान चेंडू पाहायला भेटला. डॉट चेंडू ओव्हरची सांगता पाहायला भेटते. चौसष्ट धावा, 4 षटक ऑफ द अखेर 64 धावा बिनगडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना कनक इलेव्हन संघ वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीवर सुशील. पहिलाच बॉल आणि त्याला भिरकावून दिलंय मिड विकेटच्या क्षेत्रात. 6 धावांसाठी येतोय षटकार. याही वेळेस जर पाहिलं तर मोठा फटका खेळला जरूर. क्षेत्ररक्षक आहे, मिसफील्ड पाहायला भेटली आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी बॅक टू बॅकचे 2 मोठे फटके. प्रहारी बॅटिंग, चौकार आहे चौकार. बॉल लागून आला. यावेळेस फुलटॉस आहे, त्याला मात्र समोरच्या दिशेने घेऊन काढले. एक धाव घेतली आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल. स्कोर जर पाहिला तर 75 धावा झाल्यात. आजच्या दिवसभरातील सर्वाधिक धावा आहेत त्या म्हणजे 78. 79 धावांचा टार्गेट होता आणि तो देखील सहजरित्या पार करताना दिसतोय संघ कनक इलेव्हन. याही चेंडूवर पाहिलं गेलं तर पॉइंटच्या दिशेने घेऊन काढलंय. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे, त्या दिशेने चेंडूला टोलावलाय. 2 धावा घेण्यात यशस्वी होत आहेत आणि 2 धावाने धावफलक पुढे जात असताना 77 धावा. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. भर पावसात चालू असलेली गंगाई प्रतिष्ठान आयोजित साहेब चषक
ही क्रीडा स्पर्धा एक वेगळी ओळख आहे. पावसाळी क्रिकेट चालू झालं तर सर्वांचं लक्ष विक्रोळीच्या दिशेने जातं आणि जेव्हा जेव्हा विक्रोळीच्या दिशेने येतं तेव्हा तेव्हा साहेब चषकाची आठवण येते. एक खूप चांगलं आयोजन नियोजन पाहायला भेटतंय योगेशजी दळवी शिवसैनिक यांच्या माध्यमातून. यावेळी जर पाहायला गेलं तर एक धाव भेटेल तिकडे. एका धावाने धावफलक पुढे जाईल. 78 धावा झाल्या आहेत. अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू मोठा फटका जरूर खेळलाय तिकडे. क्षेत्ररक्षक नाहीये येऊपर्यंत मात्र 2 धावा घेण्यात यशस्वी होत आहेत. 2 धावांनी मात्र धावफलक पुढे जात असताना शेवटच्या चेंडूवर 80 धावा झाल्या आहेत आणि 81 धावांची गरज आहे विजयासाठी. आजच्या दिवसभरातील सर्वाधिक धावा या शेवटच्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये पाहायला भेटत आहेत. चला 5 मिनिटात लगेचच आपण सेकंड इनिंगला वळूया कारण की वेळेचं बंधन आहे आणि पावसाचे दिवस असल्यामुळे काळोखाचं देखील साम्राज्य तयार होईल. 81 धावांची गरज असेल.
हॅलो हॅलो. मॅचला मात्र सुरुवात होते. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत असताना पहिला चेंडू हा एक जबरदस्त पाहायला भेटला आणि त्याच्यावर मात्र एक धाव. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. नॉन स्ट्राईकला आपण बघू शकतो विजयांना, स्ट्राईकला नंदकिशोर, तर गोलंदाजीवर शाहिद. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, फेकी करतील तोपर्यंत मात्र एकच धाव भेटेल. शाहिद यांनी देखील चांगली गोलंदाजी केली आजच्या दिवसभरात. जर पाहिलं तर प्रभावित कामगिरी त्यांनी देखील केली आहे. यावेळेस जर पाहिलं तर वा, मोठा फटका चांगला होता, परंतु तिकडे एक जबरदस्त झेल पाहायला भेटली आणि पहिला विकेटचा पतन होत आहे. फलंदाज होतोय बाद. विजय यांची खेळी होते संपुष्टात. चांगला झेल तिकडे पाहायला भेटला हनुमंत यांच्या माध्यमातून. चांगली कॅच. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. नितीन बॅटिंग साठी येत आहेत. यावेळेस जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. नितीन यांचा पहिला चेंडूचा सामना करत असताना क्षेत्ररक्षक वेगाने तिकडे पोहोचलेत. एक धाव भेटेल. एका धावाने धावफलकात भर होते. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 3 धावा झाल्यात. एक गडी तंबूच्या आश्रयाला परतलाय. एक चांगली सुरुवात कनक इलेव्हन यांच्या माध्यमातून. यावेळेस वेगवान चेंडू होता. आखू टप्प्याचा होता. त्याच्यावर मात्र कोणतंही उत्तर नव्हता. निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आणि फलंदाज मैदान सोडावं लागेल. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि बॅक टू बॅक नितीनला देखील माघारी परतावं लागतंय. सलगचे 2 विकेट. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी जात आहेत. विशाल पाटील.
यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये, त्या दिशेने मात्र खेळून काढलंय. 2 धावा झाल्यात आणि 2 धावाने धावफलक पुढे जात असताना कनक इलेव्हन संघ जबरदस्त कामगिरी करतोय. आजच्या दिवसभरात जर पाहिलं तर सर्वोत्कृष्ट कामगिरी जर कोणत्या संघाने केली तर तो म्हणजेच कनक इलेव्हन. भांडूपचा संघ आहे, विद्यमान आमदार तिथले अशोकजी पाटील यांचा संघ, ते देखील या संघातनं इनेक्शनमध्ये खेळताना दिसलेले त्यांच्या कारकिर्दीत. यावेळेस जर पाहिला तर वेगवान चेंडू पाहायला भेटला, कोणतंही उत्तर नव्हतं विशाल यांच्याकडे. रफिक चांगली गोलंदाजी करतायत. यावेळेस आखूटाप्याचा चेंडू, त्याला मात्र मोठ्या फटक्यात कन्वर्ट केलंय. धावा भेटतील 2 धावाने धावफलक पुढे जात असताना आणखीन एक ओव्हर थ्रोची एक एक्स्ट्राची धाव. 3 धावा मैदानात पाहायला भेटत आहेत. स्कोर जर पाहिला तर दुसरा षटक प्रगती पदावर असताना 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 8 धावा झाल्या 3 धावांच्या मोबदल्यात. यावेळेस पंचदंडित करतील, गोलंदाजाला अवंतर वाईट एक्स्ट्राची धाव. आणि इकडे खेळाडूवृत्ती दाखवली सुशील सोनावणे यांनी की बॅटची एज घेतली, पंचांनी वाईट दिलेला आणि मैदान सोडले. सुशील सोनावणे केट्या एक खेळाडूवृत्ती दाखवत असताना यावेळेस जर पाहिलं तर एक धाव भेटेल, एका धावाने स्कोर पुढे जात असताना नवीन फलंदाज राहुल आलेत मैदानात. गोलंदाज अजय येत आहेत बॉलिंगसाठी. यावेळेस जर पाहिलं तर बॅटची एज होती, एक धाव भेटेल. तिकडे कॅच ड्रॉप होताना दिसते. यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, आणि इकडे 2 धावा येत आहेत. 2 धावाने स्कोर पुढे जातोय 12 या धावसंख्येवर. तिसरं षटक असताना
यावेळेस जर पाहिलं तर फुलटॉस बॉल होता, त्याला मात्र लॉफ्ट केलाय मिड विकेटच्या क्षेत्रात. 2 धावांसाठी धावफलक 2 ने पुढे जात असताना यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होतोय असफल. येतोय डॉट चेंडू. यावेळेस जर पाहिलं तर वेगवान चेंडू होता आणि ओव्हरची सांगता पाहायला भेटते. 3 षटक सॉफ्ट अखेर 14 धावा 4 गडी बाद. मोठा फटका मारला जरूर, परंतु 2 धावांसाठी. हॅलो, चांगला फटका पाहायला भेटला विशाल यांच्या बॅटमधनं. शेवटी लेट का होईना परंतु एक षटकार आलाय. अशाच मोठ्या फटक्यांची गरज असेल. यावेळेस जर पाहिलं तर समोरच्या दिशेने घेऊन काढलंय तिकडे 6 चेंडू आणि 56 धावांची गरज असताना 2 धावा झाल्या तिकडे. यावेळेस जर पाहिलं तर नो चेंडू आहे. नो प्लस 1 अशा 2 धावा येत आहेत. 2 धावाने धावफलक पुढे जात असताना फ्री हिटचा बॉल असेल. त्याचबरोबर विनंती असेल माजी महापौर दत्ताजी दळवी साहेब आणि संजय कदम आणि अविनाशजी कोलते, आपल्या सर्वांना विनंती असेल आपण थांबायचंय. ही मॅच संपूर्ण होईपर्यंत आपल्याला विनंती आपण इथे थांबायचंय. यावेळेस मात्र मोठा फटका खेळत असताना विकेटचं पतन होतंय आणि फ्री हिटचा चेंडू असल्यामुळे विकेट जाणार नाही.
यावेळेस जर पाहिलं तर थोडीशी हाईट कमी पडली अकबर यांची. चांगली गोलंदाजी त्यांनी देखील केली आहे, परंतु या मॅच मध्ये पाहायला भेटली नाही त्यांची ओव्हर. या चेंडूवर 22 रूपात एक धाव येते. धावले एकने पुढे. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत शिल्लक आहे मैदानात. 2 चेंडूमध्ये 49 धावांची गरज. यावेळेस मोठा फटका जरूर खेळलाय तिकडे आणि या कॅच ड्रॉप होत असताना यावेळेस जर पाहिलं तर कनक 11 संघ जबरदस्त कामगिरी करत असताना मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचतायत. गंगाई प्रतिष्ठान आयोजित साहेब चषक 2025च्या